नमस्ते. पत्की हॉस्पिटलच्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर श्वेता कुलकर्णी गेली 6 वर्ष पत्की हॉस्पिटल येथे ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट काम करत आहे. आज आपल्या या सेशनचा विषय आहे फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे गरोदरपणातले पहिले 3 महिन्यांची माहिती. गरोदरपणातला हा जो पहिल्या 3 महिन्यांचा काळ असतो हा 2 दृष्टींनी खूप महत्त्वाचा असतो. सर्वप्रथम म्हणजे ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाचं ऑर्गॅनोजेनेसिस हे फार झपाट्यानं होत असतं. म्हणजे बाळाचे जे इंटरनल किंवा एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत हे बनण्याची क्रिया पहिल्या 3 महिन्यात खूप वेगाने होत असते आणि 3 महिन्याच्या शेवटी म्हणजे साधारण 12व्या किंवा 13व्या आठवड्यात बाळ संपूर्णपणे आतमध्ये स्ट्रक्चरली बनून तयार असतं. त्यानंतरचे 6 महिने फक्त आकाराने ते वाढत असतं. त्यामुळे हे 3 महिने बाळाच्या फॉर्मेशनच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यालाच अनुषंगाने या पहिल्या 3 महिन्यात अलीकडच्या काळात काही टेस्ट आलेत की ज्या केल्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट नॉर्मल आहे ना, कुठली स्ट्रक्चरल, फिजिकल किंवा मेंटल एबनॉर्मलिटी बाळामध्ये नाही आहे ना, हे बघायला फार मदत होते. त्यामुळे या 2 गोष्टींमुळे हा पहिला 3 महिन्यांचा कालावधी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे आणि आज आपण ह्याच फर्स्ट ट्रायमिस्टरबद्दल अधिक शास्त्रीय माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर शिवांजली खाडे. मी पत्की हॉस्पिटलमध्ये गेले 3 वर्ष गायनेकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मॅडम बोलल्या तसं आज आपण पहिल्या माहिती संपूर्ण सगळी माहिती याच्यामध्ये आपल्या तपासण्या आहेत, आहार आहे, विहार आहे, परत सध्याचा विषय जो कोरोना आहे त्या संदर्भात, या सगळ्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मॅडम अगदी बरोबर तुम्ही बोललात. बघा की याच्यामध्ये बघा कसं असतं की आता हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय व्हायला लागले की पेशंटच्या ज्या शंका कुशंका आहेत त्याला उत्तर द्यायलाच कोण नसतं. त्यामुळे बऱ्याचदा प्रेग्नन्सीचे निदान झाले की पेशंट खूप कन्फ्यूज असतात. काय खावं, काय प्यावं, कोणते व्यायाम करावेत, कोणत्या क्रिया करू नयेत, कोणते म्हणजे काय काय काळजी घ्यायची याच्याबद्दल खूप शंका कुशंका मनामध्ये असतात. तर आज आपण पहिल्या तिमाहीच्या या टॉपिकमध्ये पेशंटच्या या सगळ्या शंकेचे निरसन करू अशी ही आपल्याकडून आज अपेक्षा आहे. तर मॅडम आता तुम्ही मला सांगा की प्रेग्नन्सीचे निदान प्रथमतः कोणत्या कोणत्या स्वरूपात आपण करू शकतो. आता पिरियड जर रेग्युलर असतील म्हणजे 28 दिवसांनी, 30 दिवसांनी, 32 दिवसांनी अशी जर आपली सायकल असेल तर पिरियड चुकल्यापासून अगदी 2 ते 3 दिवसातच घरामध्ये युरिन प्रेग्नन्सी टेस्टची जे किट सध्या खूप इझिली अवेलेबल आहे त्यावर आपण 2 थेंब युरिन सकाळी टाकून या पद्धतीनं युरिन प्रेग्नन्सी टेस्टनी अगदी 5 मिनिटात हे डायग्नोसिस होऊ शकतं. बरोबर. पण जर पिरियड इरेग्युलर असतील म्हणजे कधी 35 डेजनी येत आहेत, कधी 2-2 महिने पिरियड होतच नाही आहेत, कधी 3-3 महिने पिरियड होत नाही आहेत असं असेल तर मात्र मग आपल्याला पिरियड मिस झाल्यापासून ॲटलिस्ट 15 to 20 डेज वेट करायला पाहिजे. त्यानंतर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट आपल्याला केली तर त्या पद्धतीनं रिझल्ट येतील. किंवा पिरियड मिस झाल्यावर 4 to 5 डेजमध्ये आपण हॉस्पिटलमध्ये आपल्या डॉक्टरांना भेटू शकता. मग ते दुसऱ्या काही टेस्टनी, ब्लड टेस्ट असते किंवा सोनोग्राफीनी प्रेग्नन्सीचं निदान करू शकते. अगदी बरोबर आहे मॅडम म्हटल्या तसं. आणि दुसरं एक मला याच्यामध्ये ॲड असं करावं असं वाटते बघा की ज्या पेशंट्समध्ये युरिन टेस्ट ही फेंट पॉझिटिव्ह असते, कन्फ्युजिंग पिक्चर असतं, तर तिथं त्यांना नेमकं डायग्नोसिस होत नाही की नेमकी ही प्रेग्नन्सी कन्फर्म आहे की नाही आहे. तर अशा केसेसमध्ये अपवादात्मक आपण बीटा HCG नावाची जी ब्लडची टेस्ट असतो ती करून आपण प्रेग्नन्सीचे कन्फर्मेशन करू शकतो. आता बघा दुसरं मॅडम आपण पेशंटला ही माहिती देऊया की सोनोग्राफी ह्या ज्या तपासण्या आहेत तर कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या पहिल्या तिमाहीत तपासण्या आहेत आणि त्या कधी कराव्या आणि का कराव्या. आता सर्वप्रथम एकदा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लगेचच 1-2 दिवसांमध्ये डॉक्टरांना भेटणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी राहिल्यावर लोक म्हणतात 2 महिने हॉस्पिटलला जायची काही गरज नाही किंवा 3 महिने होऊ देत मग हॉस्पिटलला जाऊया. आता पिरियड मिस होऊन जस्ट 15-20 डेजच झालेत, आता हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करणार आहे. तर असं नाही करून चालणार. पिरियड मिस झाल्यावर युरिन टेस्ट जर घरी केली असेल आणि ती पॉझिटिव्ह असेल किंवा युरिन टेस्ट करायला जमत नसेल आणि जस्ट पिरियड मिस झालेत तर इमिजिएटली हॉस्पिटलला आपल्याला भेटायला पाहिजे. कारण फार महत्त्वाची एक सोनोग्राफी साधारण 1.5 ते 2.5 महिन्याच्या दरम्यान म्हणजे अराउंड 6 to 7 वीक्स ह्या टाईमला केली जाते. त्या सोनोग्राफीतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी समजतात. सर्वप्रथम म्हणजे प्रेग्नन्सी गर्भाशयातच आहे
का कुठे बाहेर राहिलेली आहे. Exactly. खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळते म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये राहिलेली प्रेग्नन्सी. त्यात सुद्धा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा नॉशिया, वॉमिटिंग, गिडीनेस, प्रेग्नन्सीचे सर्व सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सोनोग्राफी केल्याशिवाय आपल्याला समजूच शकत नाही की प्रेग्नन्सी गर्भाशयात आहे का फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. त्यामुळे फक्त युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी ही व्यवस्थितच राहिलेली आहे हे अज्युम करणं रॉंग आहे. त्यामुळे ही सोनोग्राफी करून आपल्याला गर्भाशयातच प्रेग्नन्सी आहे ना हे पहिलं म्हणजे कन्फर्म करायला पाहिजे. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे किती गर्भ आहेत. कधीतरी 3ऱ्या महिन्यातच सोनोग्राफी एकदम केली जाते आणि ट्विन आहेत म्हणून सांगितलं जातं. तर असं हे ट्विन प्रेग्नन्सीचं 3ऱ्या-4थ्या महिन्यात सरप्राईज डायग्नोसिस होता कामा नये. ते 6व्या-7व्या आठवड्यातच अगदी अर्ली प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करून ट्विन्स आहेत का सिंगल आहे, ट्रिपलेट्स आहेत का, जर ट्विन्स असतील तर दोन्हीही गर्भांची वाढ समान आहे का एक थोडंसं वीक आहे हे देखील आपल्याला समजतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गर्भात ठोके आहेत का म्हणजे फिटल हार्टबीट सुरू झाले आहेत का. आता बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला साधारण 5 वीक्सला 6 वीक्सला सोनोग्राफी केली जाते आणि हार्टबीट्स नाहीत म्हणून सांगितलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला 7-8 डेज 15 डेजच्या गोळ्या दिल्या जातात. रिपीट सोनोग्राफी केली जाते आणि मग हार्टबीट्स सुरू झालेत असं सांगितलं जातं. तर जर सुरुवातीला हार्टबीट्स कमी असतील किंवा सुरुवातीला गर्भाच्या बाजूला थोडंसं ब्लिडिंग झालं आहे असा जर रिपोर्ट आला असेल किंवा हार्टबीट्स नाहीत आहे असा रिपोर्ट असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं गोळ्या दिल्या जातात. आणि हे गोळ्या औषधं ही आपल्याला दिलीच जाणार नाहीत जर आपण सोनोग्राफी वेळेवर केली नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे युरिन टेस्ट झाल्यापासून लगेचच डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याच अनुषंगाने दुसरी सोनोग्राफी साधारण 12व्या किंवा 13व्या आठवड्यात म्हणजे साधारण 3रा महिना संपता केली जाते. त्याला NT स्कॅन असं आपण म्हणतो. पण त्याबद्दल आपण थोड्या वेळानंतर बोलूया. एक्झॅक्टली. फक्त बघा मॅडम याच्यामध्ये मला एक ॲड करावंसं असं वाटते. बघा अगदी तुम्ही उपयुक्त माहिती पेशंटना दिलेली आहे की काही पेशंट्समध्ये काय होतंय की पिरियड्सच्या डेटच्या आसपासच फक्त स्पॉटिंग होतं. तर तुम्ही एक्टॉपिक प्रेग्नन्सीबद्दल बोललात ते अगदी योग्य बोललात. पहिल्या तिमाहीत दवाखान्यात दाखवणे का गरजेचं आहे. जसं मॅडमनी सांगितलं की गर्भाशयात गर्भ आहे की नाही. कारण एक्टॉपिकमध्ये कधी कधी मी म्हटलं तसं तारखेच्या आसपास स्पॉटिंग ब्लिडिंग असं होऊ शकतं. तर अशा पेशंटनी सुद्धा घरी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून कन्फर्म बघावं की बाबा प्रेग्नन्सीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट जर येत असतील तर त्यांनी त्वरित दवाखान्यात दाखवणे हे गरजेचं आहे. राईट. आता पुढे जाण्यापूर्वी मी इथे सांगू इच्छिते की आपल्या मनात जर काही शंका असतील किंवा आपले जर काही डाऊट असतील तर ते आपण आम्हाला आत्ता लगेच विचारू शकता. त्याचे इमिजिएट आम्ही तुम्हाला इथलेच उत्तर देऊ. एक्झॅक्टली. आता मॅडम पेशंटचे प्रश्न येईपर्यंत आपण त्यांना काही रक्ताच्या ज्या तपासण्या आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती सांगूया. आता प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर काही बेसिक तपासण्या आपल्याला कराव्या लागतात. सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं हिमोग्लोबिन. तर जसं प्रेग्नन्सी पुढे जाईल म्हणजे 2nd मंथ, 3rd मंथ, 5th मंथ, 7th मंथ असं तसं जसं बाळ वाढेल आणि प्लासेंटा वाढावा लागेल तसं हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन रक्तामध्ये थोडंसं कमी होऊ लागतं. बरोबर. त्यामुळे सुरुवात करतानाच हिमोग्लोबिन किमान 11-11.5 असावं. जास्त असेल तर उत्तमच. त्यामुळे हिमोग्लोबिन सर्वप्रथम आपल्याला हे बघावं लागेल. दुसरं महत्त्वाची ब्लड पॅरामीटर आपल्याला चेक करावा लागतो तो म्हणजे सिरम थायरॉइड ज्याला आपण TSH म्हणतो. तर सध्या थायरॉइड जास्त किंवा कमी असायचं प्रमाण खूप कॉमन आहे, खूप वाढलेलं आहे. बऱ्याचदा महिलांना वाटतं की थायरॉइड म्हणजे काही खूप मोठा आपल्याला आजार झाला आहे किंवा खूप मोठा काहीतरी तो दोष आहे असं थोडंसं वाटतं. पण इट इज अ व्हेरी मायनर डिसीज तसं बघायला गेलं तर. जर व्यवस्थित गोळ्या औषधं घेऊन थायरॉइड लेव्हल्स जर मेंटेन्ड असतील ब्लडमधल्या तर त्याचा तुम्हाला किंवा बाळाला प्रेग्नन्सीमध्ये काहीच तसा त्रास होत नाही. त्यामुळे थायरॉइड एक बघायला महत्त्वाचं आहे. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट बघायला पाहिजे ती म्हणजे ब्लड शुगर. सध्या ओबेसिटीचं प्रमाण आपल्याकडे थोडं जास्त वाढतंय. पॉलिसिस्टिक ओव्हरी असणारे पेशंट्स पण थोडे जास्त असतात अलीकडे. त्यामुळे अशा पेशंट्समध्ये कितीतरी वेळा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सरप्राईज डायग्नोसिस होतं
डायबिटीसचं. कारण जस्ट असंच रक्त रेग्युलर टेस्टसाठी म्हणून तपासायला सांगितलं जातं आणि ब्लड शुगर लेव्हल ही एकदम 190 किंवा 210, 250 अशी येते. त्यामुळे असं जर असेल, ब्लड शुगर हाय असेल, विशेषतः पहिल्या 3 महिन्यात जर शरीरातली ब्लड शुगर जास्त असेल तर बाळावर त्याचे खूप विपरीत परिणाम होतात. म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिसची जी प्रक्रिया आहे, म्हणजे विविध अवयव जे बाळाचे बनत असतात ते पहिल्या 3 महिन्यात बनत असतात. आणि जर बॉडीतली शुगर ह्या कालावधीमध्ये जर जास्त असेल तर आपल्याला बाळाच्या फॉर्मेशनमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स दिसून येतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात ब्लड शुगर ही अतिशय नॉर्मल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या 3 अगदी इम्पॉर्टंट टेस्ट आपल्याला करायलाच पाहिजेत. आणि त्या व्यतिरिक्त जे इतर प्रोफाईल आहे, म्हणजे HIV टेस्ट किंवा ऑस्ट्रेलिया अँटिजेन, VDRL, ह्या देखील बेसिक टेस्ट ह्या पहिल्या 3 महिन्यात सुरुवातीला केलेल्या कधीही चांगल्या. बरोबर. आता याच्यामध्ये बघा मॅडम, कसं करतात काही पेशंट्स की थायरॉइड डिटेक्ट झालं तर त्यांना काय वाटतं की ही जर गोळी आम्ही सुरू केली तर त्यावेळेला ही गोळी कायम स्वरूपी आपल्याला आयुष्यभर राहील का, या भीतीने बऱ्याचदा पेशंट्स त्या गोळी खातच नाही. तर त्यांना फक्त माझं असं सांगणं आहे बघा की त्या पेशंटनी ही जी काही थायरॉइडची तपासणी आपली डिटेक्ट झालेली आहे ती स्वीकारून त्यांनी गोळी घ्यावी. कारण तुम्ही अगदी बरोबर बोललात की जसं शुगरचं आहे तसंच थायरॉइडचं देखील आहे. थायरॉइडचं प्रमाण जर ॲबनॉर्मल असेल तर मुलांमध्ये मतिमंदत्व वगैरे ह्या गोष्टी देखील आपल्याला बघायला मिळतात. आता मॅडम, आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर ऑलरेडी आपल्याला पहिल्यापासून थायरॉइड आहे, असं आहे की आपण ऑलरेडी एल्ट्रॉक्सिनच्या 50 मायक्रोग्रॅम किंवा 100 मायक्रोग्रॅमची गोळी चालू आहे, तर मोस्ट ऑफ द टाइम्स प्रेग्नन्सीमध्ये हा डोस थोडासा वाढवावा लागतो. तर तसंही असेल तरी आपले डॉक्टर त्या संदर्भात आपल्याला गाईड करतीलच. पण हे देखील आधी जर आपण थायरॉइडच्या गोळ्या घेत असलात तर ते देखील डॉक्टरांना आपल्या अवश्य सांगा. एक्झॅक्टली. आता पुढची माहिती आपण मॅडम आहाराबद्दल पेशंट्सना देऊया. कारण बऱ्याचदा काय होतं, पेशंटला एकदा प्रेग्नन्सी राहिली की मग हे खायचं का, ते खायचं का, व्हेज खायचं का, नॉनव्हेज खायचं, कोणते फ्रूट्स चालतील, इतक्या शंका असतात की म्हणजे पेशंट्स देमसेल्व्स आर सो मच कन्फ्युज्ड की कोणती गोष्ट खायची आणि कोणती नाही. मग घरी एखादं एक सांगतं, दुसरं एक सांगतं, असं होतं. तर त्यांना आपण ही माहिती देऊया. आता फर्स्ट टाइम म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा पहिला प्रश्न पेशंट्स विचारतात, आता काय खायचं. एक्झॅक्ट. तर फर्स्ट 3 मंथ्समध्ये 3-4 गोष्टी आपण कन्सिडर करायला पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे खूप महिलांना नॉशिया, वॉमिटिंग असतं, त्यामुळे भूक नसतेच. भूक वाढायचं तर जाऊ दे, रेग्युलर पण जेवण जात नाही तर इट्स ओके. कारण आपल्या शरीरामध्ये मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सचा तसं स्टोरेज खूप असतं. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात जरी आहार आपला खूप कमी असेल, म्हणजे पेशंट सांगतात की आम्ही दिवसातून अर्धी चपाती खातो, थोडा भात खातो, मग आमचं बाळ कसं वाढणार. तर आयडियली स्पीकिंग आपल्या बॉडीमध्ये ह्या मायक्रोन्यूट्रिएंट्सचं स्टोरेज व्यवस्थित असल्यामुळे जरी आहार आपला पहिले 3 महिने कमी झाला असेल तरीही बाळाची ग्रोथ ही नॉर्मली चांगल्या पद्धतीनं होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी आहे म्हणून अगदी काही विशेष आहारात बदल करायची काहीच गरज नसते. अगदी आपली रेग्युलर जी काही आपण जेवण घेत आहात ते सगळं जेवण आपण त्याच पद्धतीनं घेऊ शकता. कारण पहिल्या 3 महिन्यात कॅलरी इंटेक देखील आपल्याला अजिबात वाढवायचा नसतो. जसा आपला पूर्वीचा आहार आहे त्याच पद्धतीनं जशी भूक लागेल तसा आपण तो आहार घेऊ शकता. फक्त काही सुपर फूड्स आहेत, म्हणजे हे असे फूड ग्रुप्स आहेत की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ज्या इतर तक्रारी असतात, जसं नॉशिया असेल किंवा कॉन्स्टिपेशन असेल, हिमोग्लोबिन कमी असणं असेल, त्या ठीक व्हायला मदत होते. हे फूड ग्रुप्स जे आहेत ते खूप इझिली सगळीकडे अवेलेबल आहेत, ते पचायला खूप सोपे आहेत. तर साधारण ही 4-5 गोष्टी आहेत की ज्या रोज सर्व गरोदर महिलांनी खायला पाहिजेत. विशेषतः 3 महिन्यात ह्यांचं फार महत्त्व आहे. सर्वप्रथम म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या म्हणजे आपली मेथी, पालक, शेपू, पोकळा एटसेट्रा. ह्यांचा 2 दृष्टीनं फायदा होतो. सर्वप्रथम म्हणजे त्यांच्यात रफेज म्हणजे फायबर खूप जास्त आहे. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 मंथ्समध्ये खूप कॉन्स्टिपेशनची तक्रार खूप म्हणजे सगळ्याच महिला जवळजवळ सांगतात. त्यामुळे रोज रात्री झोपताना किंवा दुपारी मोठी एक वाटी भरून अशी पालेभाजी खाल्ली तर कॉन्स्टिपेशन दूर व्हायला मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन देखील आपल्याकडे थोडंसं कमी असतं. तर हे जे पालेभाज्या आहेत या आयर्न रिच आहेत, त्यामुळे ह्या खाल्ल्यानं हिमोग्लोबिन ही वाढायला मदत होते. आणि ह्या ज्या पालेभाज्या असतात ह्या आपल्या रुटीन फळभाज्यांपेक्षा म्हणजे वांग्यापेक्षा किंवा बटाट्यापेक्षा पचायला खूप हलक्या असतात. त्यामुळे जर गॅसेस, इंडायजेशन, उलटी, मळमळ असं होत असेल तर डेफिनेटली आपण ह्यांचं जास्त सेवन करावं. दुसरं फूड ग्रुप म्हणजे एग्ज.
जर चालत असतील तर आपण बॉइल्ड एग किंवा दुसऱ्या कुठल्या फॉर्ममध्ये डेली एक एग घ्यावं, कारण एगचं न्यूट्रिशनल कंपोजिशन हे खूप युनिक आहे. त्याच्यामध्ये मिळणारे प्रोटीन्स आणि त्याच्यामधले फॅट्स हे शक्यतो इतर फूड ग्रुप्समध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. तसंच तिसरा फूड ग्रुप म्हणजे फ्रूट्स. आता भारतामध्ये इतके सारे आपल्याला सीझनल फ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स बघायला मिळतात. पपई आणि अननस जर सोडलं तर इतर सगळी फळं आपण अगदी बिनधास्तपणे प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकतो. सीझनल फ्रूट्स जी आहेत, फॉर एक्झाम्पल आंबा किंवा स्ट्रॉबेरी किंवा बोरं म्हणा, हे सगळे अगदी सेफ आहेत प्रेग्नन्सीमध्ये. आपण डेली ॲटलिस्ट 1 फ्रूट घ्यायला पाहिजे. बरीच लोकं म्हणतात की केळं खाऊ नये प्रेग्नन्सीत किंवा वॉटेवर, तर हे खूप आपल्याकडच्या गैरसमजुती आहेत, सुपरस्टिशन्स आहेत. सगळ्या प्रकारची फळं ही गरोदरपणामध्ये अगदी सेफ असतात. आणखी एक फूड ग्रुप आहे की ज्याचं सेवन आपण खूप व्यवस्थितरित्या करायला पाहिजे, म्हणजे ड्रायफ्रूट. बऱ्याचदा असं होतं की गरोदरपणात खूप दमल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं किंवा उलटी मळमळ असते, काही जात नाही किंवा रात्री झोप येत नाही, ही देखील तक्रार खूप महिला सांगतात. तर अशा केसेसमध्ये ड्रायफ्रूट आपण कुठल्याही प्रकारे खाऊ शकता. सकाळी रात्रभर भिजत घालून आपण ती सकाळी खाऊ शकता किंवा त्याचा लाडू करून खाऊ शकता, शुगर नॉर्मल असेल तर. किंवा जर रात्री झोप येत नसेल तर थोड्याशा गरम दुधात पावडर स्वरूपात घालून, थोडीशी जायफळ पावडर घालून आपण ते खाऊ शकतो. तर ड्रायफ्रूट अगदी आवर्जून घ्यावेत. आणि विशेषतः जर कॉन्स्टिपेशन असेल तर काळ्या मनुका यांचं सेवन खूप जास्त करावं. काळ्या मनुका किंवा सुकं होल असलेलं जे अंजीर असतं त्यांचं सेवन देखील कॉन्स्टिपेशनमध्ये करावं. ड्रायफ्रूटचा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे कमी हिमोग्लोबिन असेल तरी देखील हे आयर्न रिच असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला त्याची मदत होते. बरोबर. आता विषय निघालेलाच आहे आपला खाण्यापिण्याचा. तर पेशंटच्या ज्या किरकोळ तक्रारी आहेत त्यापैकी कॉन्स्टिपेशनबद्दल छान माहिती मॅडमने दिलेली आहे. तर उलटी मळमळ किंवा ब्लिडिंग वगैरे होतं, तर याच्याबद्दल मॅडम आपण कसं पेशंटला गाईड करूया? आता उलटी मळमळीची तक्रार ही खूप कॉमन आहे. म्हणजे मेजॉरिटी महिला, ऑलमोस्ट 90% महिला उलटी मळमळ होत आहे हे काही प्रमाणात सांगतातच. तर थोडीफार उलटी मळमळ होणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. म्हणजे ह्याच्यावर आपण काही करू शकत नाही, कारण गरोदरपणामध्ये बीटा HCG नावाचं हॉर्मोन हे शरीरामध्ये बनलेलं असतं आणि ते हॉर्मोन गरोदर नसताना कधीच शरीरात नसतं. त्यामुळे शरीरासाठी ते हॉर्मोन खूप नवीन असतं. त्यामुळे त्या नवीन हॉर्मोनला आलेली रिॲक्शन म्हणजे उलटी आणि मळमळ असं असतं. त्यामुळे उलटा आम्ही पेशंट्सना सांगतो की जर तुम्हाला उलटी मळमळ खूप होत आहे तर त्याचा अर्थ आपला गर्भ स्ट्रॉंग आहे. ॲबॉर्शनची रिस्क आपल्यामध्ये खूप कमी आहे, कारण आपल्या अंगात बीटा HCG हॉर्मोनचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे साधारण 3 to 4 months हा त्रास खूप महिलांना होतो. आफ्टर दॅट हळूहळू कमी होऊन जातं. काही महिलांमध्ये मात्र उलटं होतं. पहिले 3 महिने त्यांना काही त्रास नसतो, सडनली 6व्या-7व्या महिन्यामध्ये हा त्रास सुरू होतो. त्यामुळे नॉशिया व्हॉमिटिंग प्रेग्नन्सीमधलं हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे. आपण त्याचा अंदाज नाही घेऊ शकत. आता जर खूप प्रचंड प्रमाणात उलटी मळमळ होत असेल, म्हणजे पाणीही पचत नाही आहे अशी सिच्युएशन असेल आणि उलटीतनं खूप रक्त पडायला लागलं आहे असं जर होत असेल तर मग आपल्याला मात्र अशा केसेसमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. साधारण काही दिवस किंवा काही तास हॉस्पिटलमध्ये थांबून सलाईनच्या माध्यमातून आपल्याला काही औषधं दिली जातात. त्याचबरोबर जर थोडाफार उलटी मळमळ होत असेल की बाबा सकाळ संध्याकाळ आम्हाला उलटी होती आहे, काहीच खाऊ वाटत नाही आहे, जेवू वाटत नाही आहे, तर अलीकडे प्रेग्नन्सीमध्ये खूप सेफ अशा गोळ्या आलेल्या आहेत की ज्या अगदी आपण बेलाशक घेऊ शकतो. आता बऱ्याचदा आम्ही पेशंट्सना जेव्हा ह्या गोळ्या देतो तेव्हा त्यांच्या मनात भीती असते की जर आम्ही ह्या गोळ्या घेतल्या नॉशिया व्हॉमिटिंगसाठी तर त्याचा बाळावर काही दुष्परिणाम होणार नाही ना. आणि ह्या भीतीनं पेशंट्स ह्या गोळ्या घेतच नाहीत आणि त्यामुळे त्यांना तो त्रास होत राहतो कंटिन्युअसली. तर मी इथं सांगू इच्छिते की ह्या गोळ्या औषधं गरोदरपणात ॲब्सोल्युटली सेफ आहेत. आपल्याला दिलेल्या डोसेसनुसार आपण त्या गोळ्या अगदी इझिली घेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी पाण्याच्या चवीनं सुद्धा काही पेशंट्समध्ये नॉशिया यावा लागतो आणि म्हणून असे पेशंट्स हे कधीकधी डिहायड्रेट होतात, कारण त्यांना पाणीच प्यावंसं वाटत नाही. तर अशा केसेसमध्ये इट इज इम्पॉर्टंट की फ्लुइड इंटेक हा जर पाणी नसेल तर इतर प्रकारे आपण वाढवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण रसना घेऊ शकता किंवा कोकम सरबत घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, पन्ह घेऊ शकता, असे कितीतरी ORS घेऊ शकता. असे कितीतरी पेय आहेत की जे पिऊन आपण डिहायड्रेशन प्रिव्हेंट करू शकतो. अगदी बरोबर आहे.
आता मॅडम मला हे म्हणायचं होतं बघा, हे किरकोळ तक्रारींचं झालं. तर व्यायाम याबद्दल एक खूप शंका कुशंका असतात पेशंटच्या, की वॉकिंग चालेल का, कोणते व्यायाम करावे, योगासनं चालतील का? कारण बऱ्याच पेशंट्स अगोदरपासून एरोबिक्स करत असतात किंवा योगा करत असतात, मग हेच आसन चालेल का, असं बऱ्याच त्यांच्या शंका असतात. तर व्यायामाबद्दल देखील आपण त्यांना माहिती देऊया. आता एक प्रश्न आपल्याला आलेला आहे इथे. त्यांनी सांगितलं आहे की पहिली सोनोग्राफी आपण कधी करायची, असं ह्यांनी इथं विचारलेलं आहे. तर मी जसं आधी म्हटलं की पिरियड मिस झाल्यावर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की लगेच 1 आठवड्यामध्ये आपल्याला सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो. त्यामुळे साधारण बिटवीन 6 to 8 weeks ही सोनोग्राफी पहिली करायलाच पाहिजे. आता एक्सरसाइजबद्दल आपण बोलत होतो, तर आता आपण रफली 2 कॅटेगरीजमध्ये पेशंट्स डिव्हाइड करूया. पहिली कॅटेगरी म्हणजे की जे पूर्वी व्यवस्थित रेग्युलर एक्सरसाइज करत होते आणि त्यांना आता प्रेग्नन्सी राहिली आहे, तर त्यांनी काय करायचं. अशा पेशंट्सनी जे कुठले एक्सरसाइज ते पूर्वी करत होते, जिम असेल, योगा असेल, एरोबिक्स असेल, जे काही असेल ते व्यवस्थित कंटिन्यू करू शकतात. फक्त ऑब्व्हियसली त्याची इंटेन्सिटी थोडी आपल्याला कमी करायला पाहिजे. म्हणजे खूप जड वजन वेट्स जिममध्ये आपण उचलू शकत नाही, किंवा खूप वाकून एखादी एक्सरसाइज आपण करू शकत नाही, किंवा किक बॉक्सिंगसारखे एक्सरसाइजेस आपण ऑब्व्हियसली फर्स्ट 3 monthsमध्ये आपल्याला नाही करता येणार. पण थोड्याफार फरकाने हे आधीचे जे एक्सरसाइजेस आहेत किंवा जो स्पोर्ट आपण खेळत आहात ते आपण अगदी व्यवस्थित कंटिन्यू करू शकता. आता असे जे पेशंट्स आहेत की ज्यांनी पूर्वी कधीच व्यायाम केलेला नाही आहे आणि आता प्रेग्नन्सी राहिली आहे आणि मग आता काय व्यायाम करू, असं जर अशा ग्रुपमध्ये जर आपण असाल तर द इझिएस्ट वे ऑफ एक्सरसाइज इज वॉकिंग. आपण थोड्याफार प्रमाणात एक 10 मिनटं सकाळी किंवा 10 मिनटं संध्याकाळी आपण वॉकिंग करू शकता. पण त्या पलीकडे जास्त नवीन एक्सरसाइज, की आता प्रेग्नन्सी राहिली आहे मग आपण मुद्दामून योगासनं सुरू करते किंवा मुद्दामून जिम जॉईन करते, असं करू नये. थोडंसं ते आपण 2nd ट्रायमिस्टर म्हणजे 4थ्या-5व्या महिन्याच्या पुढे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण नव्याने सुरू करू शकतो. आता काही पेशंट्समध्ये प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ब्लिडिंग होत राहतं, किंवा काही पेशंट्सना पूर्वीची 2-3 ॲबॉर्शन्स झालेली असतात किंवा पूर्वीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली असते. तर अशा पेशंट्सनी मात्र कटाक्षाने पहिल्या 3 महिन्यात व्यायाम करू नये. जर पेशंट्सचं सर्व्हिक्स शॉर्ट असेल, म्हणजे जर सोनोग्राफीमध्ये सांगितलं असेल की सर्व्हायकल लेंथ खूप कमी आहे, अशासुद्धा पेशंट्सनी एक्सरसाइज पूर्णपणे अवॉइड करावा. रेग्युलर रुटीन ॲक्टिव्हिटीज आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू ठेवू शकतो, मात्र मुद्दाम एक्सरसाइजिंग, जिमिंग, योगा हे शक्यतो अशा पेशंट्सनी टाळावं. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. आता पुढची माहिती आपण जेनेटिक डिसीजेस आणि त्याचं जे स्क्रीनिंग आहे प्रेग्नन्सीमध्ये याच्या संदर्भात बोलूया. फर्स्ट 3 monthsमध्ये म्हणजे 3rd monthच्या शेवटी एक फार महत्त्वाची सोनोग्राफी अलीकडच्या 7-8 वर्षांमध्ये आलेली आहे. त्याला आपण NT स्कॅन म्हणजे न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी स्कॅन असं म्हणतो. खरं सांगायचं झालं तर पाश्चात्य देशांमध्ये ही कंपल्सरी सोनोग्राफी आहे, म्हणजे ही करावीच लागते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अवेअरनेस जास्त नसल्यामुळे छोट्या शहरांमध्ये किंवा इवन मोठ्या शहरांमध्ये पेशंट्स जातच नाही डॉक्टरांकडे, कारण त्यांना माहीतच नसतं की सोनोग्राफी करणं किती फायद्याचं आहे. तर ह्या सोनोग्राफीमध्ये काही गोष्टी बघतात आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची न्यूकल थिकनेस बघितलं जातं. म्हणजे जो मानेचा आपला भाग आहे त्याच्या मागची जी जाडी आहे ती मोजली जाते. आता हे फार युनिक मेजरमेंट आहे, कारण ह्याच्या सहाय्यतेने बाळामध्ये जेनेटिक मतिमंदपणा नाही आहे ना हे आपल्याला समजतं. म्हणजे ह्याच्यात काय केलं जातं की एक सॉफ्टवेअर आहे की जे युरोपमध्ये डेव्हलप झालेलं आहे आणि कंट्री वाईज त्याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये बाळाच्या NT जो न्यूक्लियर थिकनेस असतो ते आपण एंटर करायचं असतं, आणि आईच्या ब्लडमधल्या काही बायोकेमिकल मेजरमेंट्स असतात ज्याला डबल मार्कर असं म्हणतात, त्या व्हॅल्यूज देखील आतमध्ये एंटर केल्या जातात. आणि हे सगळे व्हॅल्यूज एंटर केल्यानंतर सॉफ्टवेअर जनरेटेड एक प्रकारची आपल्याला रिस्क व्हॅल्यू मिळते, की जेणेकरून आपल्याला समजतं की ह्या आईला होणाऱ्या बाळामध्ये मतिमंदपणा असण्याची शक्यता किती आहे. आता जेनेटिक मतिमंदपणाचं भारतामध्ये इवन वर्ल्ड वाईड सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे डाऊन सिंड्रोम.
त्यामुळे डाऊन सिंड्रोम स्क्रीनिंगसाठी ही सोनोग्राफी आणि ह्या सोनोग्राफीच्या अनुषंगानं केलेली डबल मार्कर नावाची ब्लड टेस्ट ही 11व्या आठवड्यापासून ते 13व्या आठवड्यापर्यंत करणं हे फार कंपल्सरी आहे आणि त्यासाठी त्या पिरियडमध्ये हॉस्पिटलला येणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सीचं डायग्नोसिस होतं, पेशंट्स गोळ्या औषधं घेऊन घरी जातात आणि मग एकदम 5th मंथ किंवा 5.5 मंथ्स झाल्यावर येतात. तर असं जर केलं तर तो गोल्डन पिरियड आपला मिस होऊन जातो. त्यामुळे 11 to 13 वीक्समध्ये ही सोनोग्राफी करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही न्यूक्लियर थिकनेस सोनोग्राफी आणि त्यानुसार केलेली डबल मार्कर टेस्ट ह्याच्या कॅल्क्युलेशननुसार आपल्या बाळामध्ये डाऊन सिंड्रोम तर नाही आहे ना हे आपल्याला समजतं. आता जस्ट इन केस असा रिपोर्ट आला की व्हायची रिस्क आहे, डाऊन सिंड्रोमची रिस्क तुमच्या बाळात व्हायची शक्यता खूप जास्त आहे, असा जर रिपोर्ट आला तरी काळजी करायचं कारण नाही. काही डेफिनेटिव्ह डायग्नोस्टिक टेस्ट्स आहेत, ॲम्निओसेंटेसिस वगैरे, की ज्या साधारण 4थ्या महिन्याच्या पुढे केल्या जातात. ते करून आपल्याला ह्याचं कन्फर्मेशन म्हणजे नेमकं बाळ मतिमंद आहे का नाही हे आपल्याला त्याच्या आधारे समजू शकतं. अगदी बरोबर. आता याच्या पुढचा मुद्दा मला असं वाटतं बघा की प्रेग्नन्सी असताना ज्या लेडीजना ब्लिडिंग होतं तर त्या ब्लिडिंग म्हणजे पहिल्या तिमाहीतला आज आपण बोलतोय तर पहिल्या तिमाहीमध्ये कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे ब्लिडिंग होऊ शकतं आणि या पेशंटनी कोणती अशी विशेष काळजी घ्यावी या संदर्भात आपण त्यांना माहिती देऊया. फर्स्ट 3 मंथ्समध्ये म्हणजे पहिल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यांमध्ये खूप पेशंट्सना ब्लिडिंग होतं आणि जसं एक्सटर्नल ब्लिडिंग होतं तसं अशा पेशंट्समध्ये थोडंसं इंटरनल ब्लिडिंगही झालेलं असतं, ज्याला सोनोग्राफीमध्ये सबकोरिओनिक हिमरेज असं म्हटलं जातं. आता अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर गर्भाशयात जिथं चिकटतो ती एरिया समजा जर वीक असेल तर हे ब्लिडिंग होत राहतं. आता काही केसेसमध्ये हे ब्लिडिंग इतकं सिव्हिअर होतं की ह्याचं रूपांतर एबॉर्शनमध्ये होतं आणि काही केसेसमध्ये ज्या गोळ्या औषधं दिली जातात त्यामुळे हे ब्लिडिंग थांबतं, गर्भ अधिक स्ट्रॉंग व्हायला, इम्प्लांटेशनचा एरिया अधिक स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि हे ब्लिडिंग पूर्णपणे थांबून प्रेग्नन्सी व्यवस्थित कंटिन्यू होते. त्यामुळे जर प्रेग्नन्सीचं डायग्नोसिस झालेलं आहे आणि ब्लिडिंग होतं आहे असं वाटलं तर इमिजिएटली डॉक्टरांना भेटणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा पेशंट्सना ते नॉर्मल वाटतं. तर मी इथं सांगू इच्छिते की प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने एकदाही ब्लिडिंग होता कामा नये. प्रेग्नन्सीमध्ये झालेलं ब्लिडिंग हे ॲब्सोल्युटली एबनॉर्मल असतं, हे एक धोक्याचं लक्षण आहे. त्यामुळे एस्पेशली पहिल्या 3 महिन्यात जर ब्लिडिंग होत असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या पद्धतीनं गोळ्या, इंजेक्शनं, काही हॉर्मोनच्या टॅब्लेट्स वगैरे असतात त्या देऊन ते ब्लिडिंग आपण रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. कधी कधी काय होतं की सोनोग्राफीमध्ये हार्टबीट्स आहेत असं सांगितलं जातं, पेशंट्स व्यवस्थित गोळ्या औषधं घेत असतात आणि एकदम 2.5 महिन्यात किंवा 3ऱ्या महिन्यात ब्लिडिंग सुरू होतं. तर याचं कारणही असंच की गर्भ जिथे चिकटलाय गर्भाशयात ती एरिया वीक झाल्यामुळे हे ब्लिडिंग सारखं होत राहतं. तर अशा केसेसमध्येही ट्रीटमेंट तीच आहे, गोळ्या इंजेक्शनं दिली जातात, बेडरेस्टचा सल्ला दिला जातो, जड वजन उचलू नका, हजबंड वाईफ रिलेशन ठेवू नका, फार दमायला होईल असं काम करू नका, ट्रॅव्हलिंग करू नका असं सांगितलं जातं आणि विदिन 15 to 20 डेज हे ब्लिडिंग शक्यतो थांबून जातं. आता काही केसेसमध्ये जे इंटरनल ब्लिडिंग मी म्हणाले ते रक्त साखळून राहतं आतमध्ये आणि बरेच आठवडे पुढे ब्लॅकिश क्लॉट्स हे ह्या पेशंट्सना डिस्चार्ज होत असतो. तर असं जर होत असेल तरी देखील आपण डॉक्टरांना भेटणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर मॅडमने माहिती दिलेली आहे. अर्थात प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होणं हे टोटली ॲबनॉर्मल आहे, हे लक्षात घेऊन आपल्या डॉक्टरांना भेटणं, दाखवणं हे गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही मगाशी म्हटलं सुरुवातीला की पहिल्या तिमाहीत डॉक्टरांची भेट घेऊन ज्या आपल्याला आवश्यक तपासण्या आहेत, मग ती ब्लड टेस्ट असेल, सोनोग्राफी असेल, हे करणं गरजेचं आहे. कारण ठराविक काही कंडिशन्स अशा आहेत जसं एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणा, द्राक्षगर्भ म्हणा, याच्यामध्ये सुद्धा पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला ब्लिडिंगचा तक्रार होऊ शकते. आणि अजून एक मी इथे सांगू इच्छिते की बऱ्याचदा ट्विन प्रेग्नन्सी राहिलेली असते कपल्समध्ये, नॅचरलीच त्यांच्यामध्ये ट्विन्स राहिलेले असतात आणि त्यांना पहिलं एक अपत्य असतं. त्यामुळे सेकंड टाईम त्यांना शक्यतो ट्विन्स नको असतात फायनान्शियल किंवा इतर सोशल प्रॉब्लेम्समुळे. तर अशा केसेसमध्ये सुद्धा जर त्यांचा डिसिजन फर्म असेल की आता ट्विन्स नको आहेत, आम्हाला सिंगल बेबी कंटिन्यू करायचं असेल, तरी देखील 3 महिन्यात व्हिजिट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सोनोग्राफीच्या ग्रोथ पॅटर्न अनुसार एक गर्भाचं आपण एम्ब्रिओ रिडक्शन करू शकतो. साधारण ही प्रक्रिया 12व्या-13व्या आठवड्यात केली जाते. सोनोग्राफी गायडन्समध्ये
एक बारीक सुई पोटामध्ये घालून आतमध्ये जो कमी ग्रो होणारा गर्भ आहे तो आपण कमी करू शकतो आणि एकच गर्भ पुढे कंटिन्यू करू शकतो. त्यामुळे मी जसं आधी म्हटलं की ट्विन प्रेग्नन्सीचं निदान हे 3ऱ्या महिन्यात एकदम सरप्राईज न होता हे सुरुवातीपासून जर माहिती असेल आणि आपल्याला असं काही करून घ्यायचं असेल तर आपल्याला विचार करायला किंवा असे काही इंटरव्हेन्शन्स करायला टाईम मिळतो. अगदी बरोबर. आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे बघा कोरोना. तर प्रेग्नन्सी म्हणजे या कोरोना कालावधीत बऱ्याच पेशंटचा असं प्रश्न असतो की प्रेग्नन्सी जर राहिली असेल या कोरोना काळामध्ये तर कसं आम्ही पुढची मॅनेजमेंट करावं, किंवा प्री कन्सेप्शनल काही कपल्स येतात इनफर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घ्यायला, त्या विषयाबद्दल पण थोडंसं बोलते. तर त्यांना मोठा प्रश्न हा असतो की आता हा कोरोनाचा फेज चालू आहे तर प्रेग्नन्सीसाठी आपण कन्सेप्शनसाठी पुढचं पाऊल उचलायचं की नाही उचलायचं, म्हणजे कितपत सेफ आहे आत्ता प्रेग्नन्सी आपण कॅरी फॉरवर्ड करणं. तर या संदर्भात देखील आपण पेशंटशी थोडंसं बोलूया. आता कोरोना हा डिसीज इतका सगळ्यांसाठी नवीन आहे की हा कधी संपणार आहे, हा किती सिव्हिअर आहे, हे अजून किती महिने किती वर्ष पुढे चालणार आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. पण काही गोष्टी ह्या खूप क्लिअरली कोरोनाच्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे जर आपण ऑलरेडी प्रेग्नंट असाल आणि आता कोरोना आहे तर मग प्रेग्नन्सी मला कंटिन्यूच करायची नाही आहे तर असा विचार मनात आणायची गरज नाही. आपण इझिली ती प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करू शकता. अर्थात आपल्याला प्रिकॉशन्स हे घ्यावेच लागतील, ते सगळ्यांनाच घ्यायचे. विशेषतः आपण प्रेग्नंट असाल तर आपल्याला सगळेच कोरोना टाळण्याचे प्रिकॉशन्स जे आहेत ते घ्यायला पाहिजेत. आता सपोज आपल्याला 2ऱ्या-3ऱ्या महिन्यात कोरोना झाला आहे आणि त्यातनं आपण बरे झाला आहे तर आता पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची का नाही, बाळावर ह्याचे काही दुष्परिणाम तर नाही आहेत ना, हा देखील प्रश्न मनात असू शकतो. तर जगभरात आता खूप ठिकाणी स्टडीज झालेले आहेत आणि कुठेही हे समोर आलेलं नाही आहे की कोरोना आईला झाल्यामुळे बाळात एखादं व्यंग निर्माण झालं. त्यामुळे जर आपल्याला कोरोना झालेला असेल, होऊन गेलेला असेल तर बाळामध्ये त्यामुळे व्यंग निर्माण व्हायचा धोका हा ॲब्सोल्युटली नाही आहे सध्याच्या रिसर्चनुसार. त्यामुळे कोरोना होऊन गेला आहे आणि म्हणून आता आपण ॲबॉर्शन करूया, प्रेग्नन्सी कंटिन्यू करूया नको असा विचार करायचीही गरज नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि आता हा कोरोनाचा हा इतका सगळा अवघड काळ आहे, आजूबाजूला वातावरण असं आहे, तर प्रेग्नन्सी प्लॅन करावी की नाही, जर असा आपला विचार असेल तर 2 फॅक्टर्स आपण कन्सिडर करायला पाहिजेत. सर्वप्रथम एज आणि आपल्याला किती अर्जन्सी आहे ते. जर आपलं एज थोडंसं जास्त आहे, आपल्याला खूप जास्त अर्जन्सी आहे प्रेग्नन्सीची, तर अगदी व्यवस्थित आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो. कारण हे कधी संपणार आहे आपल्याला माहितीच नाही आहे. एक्झॅक्ट. त्यामुळे किती दिवस थांबायचं हे देखील ॲज अ डॉक्टर सांगणं खूप कठीण आहे. त्यामुळे आपण जर प्लॅन करणार असाल तर यू कॅन गो अहेड. आपण सगळे प्रिकॉशन्स कोरोना टाळण्यासाठी घेऊन प्रेग्नन्सीचे 9 महिने व्यवस्थित पार पाडू शकतो. आता जर आपण ट्रीटमेंट घ्यायचा विचार करत असाल, म्हणजे आपल्याला IUI करायचं असेल किंवा IVF करायचं असेल आणि हे असं वातावरण आहे तर ह्या ट्रीटमेंट घ्याव्यात का हो, जर असा आपला प्रश्न असेल तरी देखील आपण ह्या सर्व ट्रीटमेंट सुरू ठेवू शकता. या ट्रीटमेंटमुळे कोरोना कधीही होत नाही. आपण जिथे ट्रीटमेंट घेताय त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित प्रिकॉशन्स आहेत ना, तुम्ही हॉस्पिटलला जाताना प्रिकॉशन घेताय ना, ह्या फक्त गोष्टींची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे सर्व ट्रीटमेंट वगैरे IVF असोत IUI असोत आपण कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही. अगदी बरोबर आहे. आता थोडक्यात फक्त आपण लसीकरण संदर्भात बोलूया. बऱ्याचदा पेशंटला अशा शंका असतात की प्रेग्नन्सीमध्ये कोणती लस घ्यावी कोणती न घ्यावी, पण स्पेसिफिकली आपण पहिल्या तिमाहीबद्दल त्यांना माहिती देऊया. टिटॅनसची 2 इंजेक्शन्स गरोदरपणामध्ये असतात. ती शक्यतो 1 महिना म्हणजे 4 आठवड्याच्या अंतराने 2 डोस हे आपण कधीही घेऊ शकता. करेक्ट. फक्त थोडक्यात ह्याच्यात मी ॲड करते की TTचं तर इंजेक्शन आपण घेतोच, काही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये TDAP इंजेक्शन पण देतात, पण शक्यतो पहिल्या तिमाहीत स्पेसिफिक अशी कुठली लसीकरण रेकमेंडेड नाही आहे. त्यामुळे लसीकरण जे आहेत ते आपले तिमाहीच्या नंतरच घेतले जातात. आणि ठराविक आता लसीकरण आलेले आहेत, स्वाईन फ्लूचे वगैरे आहेत, तर ते सुद्धा आपण घेऊ शकता, पण मोस्ट प्रोबॅबली पहिल्या तिमाहीनंतरच आपण ही वॅक्सिनेशन्स घ्यायचे आहेत. आणि लाईव्ह व्हायरस जे वॅक्सिन आहे ते मात्र प्रेग्नन्सीत घेऊ नये एवढी फक्त आपण काळजी बाळगावी. हां, अजून एक इथे क्वेश्चन खूप पेशंट्स आम्हाला विचारतात ते म्हणजे की
कॉन्स्टिपेशन आणि सारखं ब्लिडिंग होत Gases वगैरे. हां, त्यामुळे कॉन्स्टिपेशन खूप पेशंट्सना असतं पहिल्या 3 महिन्यात. तर ह्यासाठी काय करावं हा क्वेश्चन खूप कॉमनली विचारला जातो. तर जसं मी आधी म्हणाले, तर कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास जर आपल्याला होत असेल तर आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, कोशिंबिरी म्हणजे बिटाची कोशिंबीर किंवा काकडीची कोशिंबीर, कांदा टोमॅटोची कोशिंबीर घ्यावीच लागेल. थोडेसे ड्रायफ्रूट जे असतात म्हणजे काळ्या मनुका किंवा सुकं अंजीर अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्यावेत. आणि सध्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ असे खूप स्टूल सॉफ्टनर आहेत. बरोबर. त्यामुळे ती लिक्विड्स जी आहे ती देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकता. त्यामुळे आपल्याला हा त्रास कमी व्हायला डेफिनेटली मदत होईल. जर सारखंच आपल्याला म्हणजे मोशन करताना ब्लिडिंगचा त्रास होत असेल तर त्या संदर्भात देखील आपण डॉक्टरांना दाखवावं. त्यासाठीही अनेक मलम म्हणा किंवा औषधं आहेत तर ती देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. वॉटर इनटेक खूप ठेवायला पाहिजे. खूप वेळा प्रेग्नन्सीमध्ये पाणी कमी पिलं जातं. त्यामुळे हे किमान 3 to 3.5 लिटर्स पाणी रोजचं प्यायला पाहिजे. त्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होईल. आता दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की गॅसेस आणि इंडायजेशन. अगदी उलटी मळमळ जरी होत नसली तरी खूप पेशंट्स गॅसेस आहेत, इंडायजेशन आहेत ह्या तक्रारी सांगत राहतात. तर अशा पेशंट्समध्ये मी सांगू इच्छिते की एका वेळी खूप जेवण घेणं अवॉइड करावं. एका वेळी थोडं थोडं खावं आणि असं खूप वेळा दिवसातनं घ्यावं. म्हणजे साधारण दर 2.5 ते 3 तासाच्या अंतराने थोडं थोडं अशा पेशंट्सनी घेत राहावं. एका वेळी पोटभर जेवणं अवॉइड करायला पाहिजे. एक्झॅक्टली. थोडक्यात फक्त आता आपण हा पण एक विषय घेऊया बघा की ठराविक पेशंट्समध्ये काही आजार पहिल्यापासून असतात. मोस्ट कॉमनेस्ट म्हटलं तर BP आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे. उदाहरण म्हणून मी सांगते, पण इतर पण कुणाला फीटचा त्रास असेल, कुणाला ॲस्थमा वगैरे असेल तर अशा पेशंटमध्ये काही औषधं देखील त्यांना चालू असतात. तर ते त्यांचे डाऊट्स असतात की ही औषधं आमच्या डॉक्टरांची घेतली तर चालतील का. एस्पेशली मी इथे सांगू इच्छिते की फीटचा त्रास ज्या महिलांना असतो अशा महिलांना खूप वेळा अशी औषधं चालू असतात की जी गरोदरपणात अजिबात चालत नाहीत. किंवा इव्हन BP ज्या महिलांना आहे अशा महिलांनाही कितीतरी वेळा औषधं चालू असतात की जी प्रेग्नन्सीमध्ये जर चुकून घेतली तर गर्भावर त्याचे खूप विपरीत परिणाम आहेत. बेबीमध्ये व्यंग निर्माण व्हायची शक्यता अशा पेशंट्समध्ये जास्त असते. त्यामुळे जर आपण प्रिव्हियसली कुठल्याही आजारासाठी गोळ्या औषधे घेत असाल, मग ते कधी कधी स्किन डिसीजेस असतात, ल्युकोडर्मा वगैरे ह्यासाठी देखील पेशंट्स गोळ्या औषधं घेत असतात. किंवा साधा ॲक्नीसाठी पण ट्रेटिनोइनच्या वगैरे गोळ्या घेत असतात की ज्या ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणजे घेऊ नयेत प्रेग्नन्सीत अशा आहेत. तर ते आपल्या ट्रीटिंग फिजिशियनला म्हणजे ज्या डॉक्टरनी आपल्याला त्या गोळ्या दिल्या आहेत त्या डॉक्टरना आणि गायनेकॉलॉजिस्टना या दोघांनाही त्या दाखवून घ्याव्यात. आणि त्यामध्ये जर मॉडिफिकेशन करायचा सल्ला दिला तर ते मॉडिफिकेशन करून किमान 8 आठवडे म्हणजे 2 months प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ नये. बऱ्याचदा फीटच्या गोळ्या वगैरे थांबवल्यापासून 3.5 months चान्स घेऊ नका असं सांगतात. किंवा अर्थरायटिसचा वगैरे त्रास काही महिलांना खूप आधीपासून असतो तर त्या देखील गोळ्या बंद केल्यावर किंवा चेंज केल्यावर एक 7-8 आठवड्यानंतरच चान्स घेणं हे जास्त सेफ राहील. एक्झॅक्टली. आता अजून एक माझं असं होतं बघा की बऱ्याचदा पेशंट विचारतात की मॅडम साध्या काय किरकोळ असं अगदी सर्दी खोकला अशा काही तक्रारी झाल्या, ताप आला तर काय करायचं. मग ते कुठे लांब राहिला असतात किंवा काय असतात तर मग लगेच हॉस्पिटलला व्हिजिट होतेच असं नाही आहे. तर हे खूप कॉमन प्रश्न असतो की सर्दी खोकला ताप कणकण डोकेदुखी अशा किरकोळ काय कंप्लेंट्स झाल्या तर आम्ही काय करावं. सर्दी खोकला ताप आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्दी आणि खोकला म्हटला तर सगळे कोरोनाच म्हणतात. त्यामुळे तसं जर असेल तर आपल्याला टेस्ट करून त्या पद्धतीनं ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आहे. पण इतर वेळी देखील सर्दी खोकला ताप जरी असेल तरी आपण ते फिजिशियनना दाखवून त्या पद्धतीनं गोळ्या औषधं घेऊ शकतो. बऱ्याचदा पेशंटच्या मनात महत्त्वाची शंका अशी असते की आम्ही त्या गोळ्या घेतल्यावर बाळाला तर त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही ना. तर ज्या गोळ्या आपल्याला दिल्या जातात आणि सध्या जी अँटीबायोटिक आलेली आहेत मेजॉरिटी गरोदरपणात अगदी ॲब्सोल्युटली सेफ आहेत. त्यामुळे त्या गोळ्या औषधं आपण व्यवस्थित घेऊन कोर्स कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा 2-3 गोळ्यात बरं वाटतं मग पेशंट्स बाकीच्या गोळ्या घेतच नाहीत आणि पुन्हा 15-20 दिवसांनी तोच त्रास सुरू होतो. तर असं करू नये. सर्दी खोकल्यासाठी ज्या गोळ्या दिल्या असतील त्याचा कोर्स पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. त्याच व्यतिरिक्त दुसरी एक प्रॉब्लेम बऱ्याच पेशंट्सना पहिल्या 3 महिन्यात जाणवतो ते म्हणजे टूथ रिलेटेड प्रॉब्लेम्स, डेंटल प्रॉब्लेम्स. करेक्ट. प्रेग्नन्सी राहते,
बऱ्याचदा विजडम टूथ असतात, त्याचं इन्फेक्शन मग दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात सुरू होतं. बऱ्याचदा एखादी दाढ किडलेली असते, रूट कॅनलचा सल्ला दिला जातो. तर कुठलीही इन्व्हेजिव्ह गोष्ट म्हणजे दाढ काढणं असो किंवा रूट कॅनल असो किंवा अक्कल दाढ जर अडकली असेल आणि ती काढायला लागत असेल, शक्यतो पहिले 3 महिने करू नये. त्यासाठी खूप चांगल्या गोळ्या, औषधं, अँटीबायोटिक आलेली आहेत. आपले डेंटिस्ट ते आपल्याला देतील. 3 महिन्यांचा कालावधी उलटून गेला की मग आपण दात रिमूव्ह करणं म्हणा किंवा विजडम टूथ एक्स्ट्रॅक्शन, रूट कॅनल जे काय असेल ते 4थ्या महिन्यापासून आपण पुढे अगदी बिनधास्त करू शकता. कधी कधी मात्र इमर्जन्सी असते की खूप इन्फेक्शन असतं, गाल वगैरे सुजलेले असतात. तर अशा केसेसमध्ये प्रिकॉशन्स घेऊन आपण बिनधास्त ही डेंटल एक्स्ट्रॅक्शन किंवा इतर ज्या डेंटल ट्रीटमेंट्स आहेत त्या देखील करू शकतो. काही पेशंट्समध्ये बघा मॅडम काय होतंय की अशा कंप्लेंट्स असतात की मला प्रेग्नन्सी राहिल्यापासून झोपच लागत नाही, चिडचिड होते, घाम खूप येतो, असे काही फिजिओलॉजिकल लक्षणं दिसून येतात. तर यांना आपण थोडक्यात कसं गाईड करूया? आता झोप न येणं हे कंप्लेंट इतकी कॉमन आहे की युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दिवसापासून डिलिव्हरी होईपर्यंत कितीतरी महिलांना कधी ना कधीतरी हा त्रास सामोरा जावंच लागतो आणि काही महिलांना तर 9 महिने झोप येत नाही. तर हे इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की गरोदरपणात आपण स्लीपिंग पिल्स देऊ शकत नाहीत, ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. त्यामुळे गोळ्या औषधं घेऊन आपण त्याच्यावर काहीच उपाय करू शकत नाही. त्यामुळे जे घरगुती उपाय आहेत तेच आपल्याला झोपेसाठी करावे लागतात. तर सर्वप्रथम म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते थोडं अलीकडे घ्यावं. म्हणजे जर 9:30-10ला जेवायची सवय असेल तर 8-8:30ला जेवावं. थोडंसं लाईट जेवावं, कारण जेवल्यानंतर गॅसेस, इंडायजेशन खूप कॉमन असतं. त्यामुळे ते थोडंसं अलीकडे जेवलेलं बेटर राहतं. त्याच व्यतिरिक्त असं म्हणतात की रात्रीच्या जेवणात काहीतरी गोड खाल्लं तरी झोप यायला पटकन मदत होते. थोडासा रात्री संध्याकाळच्या टाईमला थोडा व्यायाम ठेवावा. त्यामुळे जर सवय असेल आपल्याला तर योगासनं वगैरे आपण करू शकता किंवा वॉकिंग करू शकता किंवा इतर आपले जे एक्सरसाइजेस आहेत ते आपण करू शकता. आणि त्याचबरोबर मी आधी जसं म्हणाले तसं रात्री झोपताना गरम दुधातून थोडीशी जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर आपण घालून प्यायली तर कितीतरी महिलांना यामुळे झोप यायला मदत होते. आता दुसरी जी महत्त्वाची तक्रार आहे जी खूप पेशंट सांगतात तेही 9 महिने कॉमन आहे, ती म्हणजे चिडचिड किंवा एकदम मूड स्विंग्स किंवा असं काहीतरी. आता गरोदरपणामध्ये शरीरामध्ये हॉर्मोन्स प्रचंड प्रमाणावर वाढलेले असतात. प्रोजेस्ट्रॉन एस्पेशली जे हॉर्मोन आहे ते 1000 पटीनं गरोदरपणात शरीरात वाढलेलं असतं. त्यामुळे हे थोड्याफार प्रमाणात मूड स्विंग्स वगैरे हे होणं ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. तर त्यासाठी मेडिटेशन, रेग्युलर एक्सरसाइज आणि एक प्रकारचं रुटीन असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जरी आपण घरी असाल तरीही जॉब करणाऱ्या महिला बऱ्याचदा ऑक्युपाईड असतात, मनात सतत काही ना काहीतरी विचार असतात. त्यामुळे त्यांचा दिवस कसा निघून जातो त्यांना कळत नाही. पण जर आपण घरी जरी असाल तरी एक प्रकारचं स्ट्रक्चर्ड रुटीन जर आपल्या दिवसाला असेल तरी देखील हे त्रास आपल्याला कमी व्हायला मदत होईल. आणि मेडिटेशन करणं ॲटलिस्ट 5 मिनिट्स अ डे ह्यांनी देखील आपल्याला अशा पद्धतीचे त्रास व्हायला थोडंसं मदत होईल, म्हणजे हे त्रास कमी होतील. एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि ज्या महिला स्पेसिफिकली ऑलरेडी अँटीसायकॉटिक्सवरती वगैरे आहेत, ज्यांना पहिल्यापासूनच म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे, त्यांनीसुद्धा मॅडमनी जसं सांगितलं तसं हे मेडिटेशन, संगीत ऐकणे, वाचन करणे या सगळ्याचं अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मन रमवून यातून कसं आपल्याला हा फेज एक पार पाडता येईल याचा त्यांनी पण लाभ घ्यावा असं मलाही वाटतं बघा. त्याचबरोबर काही अँटीडिप्रेसंट्स किंवा अँटीसायकोटिक्स जे आहेत ते गरोदरपणात चालत नाहीत. एक्झॅक्ट. त्यामुळे जर असे काही त्रास आपल्याला असतील आणि अशा काही गोळ्या आपण घेत असाल तर ते आपल्या सायकॅट्रिस्टना किंवा गायनेकॉलॉजिस्टना दाखवावं. बदलून आपल्याला सेफ मेडिसिन्स इमिजिएटली दिले जातील. आता 1-2 प्रश्न आपल्याला आलेले आहेत. तर सर्वप्रथम त्यांनी इथे विचारलं आहे की मॅडम IUI केल्या तर मुलाचा जन्म होतो का? तर अनफॉर्च्युनेटली हे खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे की IUI करा किंवा टेस्ट ट्यूब बेबी करा तर मुलगाच होतो. तर असं अजिबात होत नाही. IUI किंवा IVFमध्ये देखील मुलगा व्हायचं प्रमाण हे जसं नॅचरल कन्सेप्शनमध्ये आहे तितकंच आहे. त्यामुळे मुलगा व्हावा यासाठी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट काहीच नाही आहे. पण डेफिनेटली प्रेग्नन्सीसाठी आपण डेफिनेटली ह्या ॲडव्हान्स टेक्निकचा वापर करू शकतो. दुसरा एक क्वेश्चन इथे आलेला आहे तो म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन संदर्भात. तर प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर म्हणजे अगदी युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर खूप पेशंट्सना खूप फ्रिक्वेंटली व्हायला लागतं, युरिनेशन खूप जास्त होऊ लागतं. तर याचे 2 प्रकार आहेत.
जर आपल्याला जस्ट एकच त्रास असेल ते म्हणजे खूप वारंवार बाथरूमला जावं लागत असेल, रात्रीतनं सुद्धा 2-2, 3-3दा उठून बाथरूमला जायला लागत असेल, तर इट इज नॉर्मल. गरोदरपणामध्ये थोडेसे हॉर्मोनल बदल जे होतात किंवा बॉडीचं फ्लुइडमध्ये जे चेंजेस होतात त्यामुळे ह्या गोष्टी अशा होतात. इट इज ओके. बऱ्याचदा घाबरून असे पेशंट्स पाणीच कमी पितात. तर कितीतरी वेळा बाथरूमला जात आहे त्यामुळे आम्ही पाणी कमी पितो असे पेशंट सांगतात. तर असं करू नये, उलट जास्त पाणी प्यावं, त्याने इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल. मात्र जर आपल्याला खूप वेळा बाथरूमला जावं लागतंय, या व्यतिरिक्त बाथरूमला जाताना झोंबतंय किंवा कळा मारतायत किंवा इचिंग होतंय असे जर त्रास असतील तर दॅट इज द साईन ऑफ युरिन इन्फेक्शन. आता प्रेग्नन्सीमध्ये युरिन इन्फेक्शन हे खूप धोक्याचं समजतात, कारण वजायना आणि फिमेल युरेथ्रा हे खूप जवळजवळ आहेत. त्यामुळे जर लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल तर ते वजायनातून थोडंसं वर जाऊन युट्रसपर्यंत जाऊ शकतं आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी देखील अशा पेशंट्समध्ये होऊ शकते. त्यामुळे जर युरिनरी बर्निंग, युरिनरी इचिंग असे जर आपल्याला त्रास तक्रारी होत असतील तर मात्र डॉक्टरांना दाखवावं. त्यावर क्रीम्स आहेत, गोळ्या आहेत, पातळ औषधं आहेत, ती सर्व आपल्याला दिली जातात. बऱ्याचदा ज्या महिलांना पूर्वी स्टोन होता, दिवस राहायच्या आधी युरिन स्टोन होता, अशा महिलांना प्रेग्नन्सीमध्ये स्टोनचा त्रास पुन्हा सुरू होतो. तर अशा पेशंट्सनी देखील पाण्याचं प्रमाण खूप जास्त ठेवावं आणि इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही प्रिकॉशन्स आहेत ते सर्व प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजेत. बरोबर आहे. आता बघा, ह्याच्यावरून मला एक आठवलं की बऱ्याचदा पेशंट्सचं स्पेसिफिकली फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कॉमनेस्ट कंप्लेंट असते की आम्हाला पाणीच गेलं. तर म्हणजे ते सांगतात की चिकट घाण जाते, व्हाईट डिस्चार्जेस होतोय आणि मग ते घाबरून जातात. त्यांना असं वाटतं की म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये गर्भ हा खूप लहान छोटा असतो, पण त्यांना वाटतं की लगेच आमचं अबॉर्शनच होणार का, म्हणजे ही खूप भीती असते. तर यांना आपण कसं गाईड करूया? आता गरोदरपणामध्ये हॉर्मोन्स जे वाढलेले असतात बॉडीमध्ये, त्यामुळे वजायनाकडे जाणारा ब्लड फ्लो खूप जास्त वाढलेला असतो. त्यामुळे वजायनल डिस्चार्जचं प्रमाण देखील खूप वाढलेलं असतं. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात जर वजायनल डिस्चार्ज वाढलेला असेल तर इट इज नॉर्मल, त्याची काळजी करायचं कारण नाही. पण जर डिस्चार्जमधून ब्लिडिंग होत असेल किंवा पिंकिश किंवा ब्लॅकिश क्लॉट्स जात असतील तर मात्र आपण डॉक्टरांना भेटायला पाहिजे. सोनोग्राफी करून आतमध्ये सगळं ठीक आहे ना हे बघणं महत्त्वाचं आहे. आता आणि एक प्रश्न इकडे आपल्याला आलेला आहे की म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप झोप येत असेल तर काय करायचं? आता 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. पहिल्या 3 महिन्यात जसं मी म्हटलं की प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन बॉडीत वाढलं असतं, त्यामुळे झोप यायचं प्रमाण खूप वाढतं. आणि काही महिलांना प्रोजेस्ट्रॉन गोळ्या दिल्या जातात की जर ज्यांच्यामध्ये ब्लिडिंग झालं आहे किंवा ज्यांना IUI टेस्ट ट्यूब बेबी करून दिवस राहिलेत किंवा ज्यांच्यामध्ये अबॉर्शनचा धोका जास्त आहे, अशा महिलांना स्पेसिफिक प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या दिल्या जातात. आता प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या घेतल्यानंतर साधारण अर्धा 1 तास खूप झोप येते किंवा खूप चक्कर याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर असा जर त्रास आपल्याला होत असेल तर त्या गोळ्या खाऊ नका. इन्स्टेड त्या व्हजायनरी ठेवल्या तरी चालतील. असं जर केलं तर हा त्रास होणार नाही. आता इतर जे पेशंट्स आहेत की ज्यांना असंच म्हणजे गरोदरपणामध्ये झोपेचं प्रमाण जास्त आहे असं असेल तर जसं मी आधी म्हणाले तसं दिवसाला एक प्रकारचं स्ट्रक्चर रुटीन देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला किती वाजता उठायचं आहे, किती वाजता कामाला जायचं आहे, हे एक प्रकारचं प्लॅनिंग दिवसाचं जर असेल तर आपण थोडंसं अवेक राहायला आपल्याला मदत होते. आणि गरोदरपणात असं म्हणतात की रात्री 7 ते 8 तास झोपावं आणि दुपारी देखील 1 ते 1.5 तास झोप काढावी. त्यामुळे एवढी तर झोप आपण घ्यावीच. आणि ह्या पलीकडे देखील झोप येत असेल तर मग काही इलाज नाही, आपण त्या पद्धतीनं जास्त आराम करायला पाहिजे. पण झोप येऊ नये यासाठी कुठलंही डाएटमध्ये पण काही चेंज नाही करू शकत किंवा त्यासाठी काही गोळी देखील आपल्याकडे नाही आहे. एक्झॅक्टली, अगदी बरोबर मॅडमने सांगितलं. आता मगाशी एक IUIचा ॲक्च्युली क्वेश्चन होता, त्याच्यावरून मला एक क्लिक झालं बघा मॅडम, की OPDमध्ये बराचदा हा प्रश्न असतो की IUI आणि IVFने केलेली मुलं ही नॉर्मल असतात का? तर माझं त्यांना सांगणं असतं की त्याचा म्हणजे त्याच्याशी काही संबंध नाही आहे. पण थोडक्यात आपण पेशंटला ही माहिती देऊया की मूल नॉर्मल का ॲबनॉर्मल ह्या कोणत्या गोष्टी डिसाईड करतात. सोनोग्राफीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतात. आता इतकी वर्ष IUI IVFची टेक्नॉलॉजी जगभर वापरली जात आहे. मोर दॅन 50 इयर्स झालेले आहेत आता इनफॅक्ट. तर IUI करून किंवा IVF करून बेबीमध्ये व्यंग कधीच होत नाही. म्हणजे आम्ही नेहमी पेशंट्सना म्हणतो की इतर महिलांना
बेबीमध्ये प्रॉब्लेम यायची जितकी रिस्क आहे तितकीच तुम्हाला आहे, ना जास्त आहे ना कमी आहे. आणि जर काही असं अनफॉर्च्युनेटली झालं तर त्याचं निदान हे अगदी लवकर प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी करून आपल्याला होऊन जातं. करेक्ट. क्वेश्चन आता अजून एक क्वेश्चन आलेला आहे. त्यांनी इथे विचारलं आहे की कॅन यू प्लीज अगेन टेल अबाउट द ओव्ह्युलेशन टाईम. जनरली फॉर इरेग्युलर पिरियड्स व्हॉट इज द रिझनेबल टाईम ऑफ ओव्ह्युलेटिंग. आता पिरियड रेग्युलर असले तर एक्सपेक्टेड पिरियड डेटपेक्षा आपण जर 14 दिवस वजा केले तर दॅट इज द टाईम ऑफ ओव्ह्युलेशन. करेक्ट. म्हणजे समजा आपली अगदी 28 डेज सायकल असेल तर 14वा दिवस हा शक्यतो ओव्ह्युलेशनचा दिवस असतो. जर 35 दिवसांची सायकल असेल तर 35 वजा 14 ते तसं त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकता. मात्र जर आपले इरेग्युलर पिरियड्स असतील आणि ते अगदीच इरेग्युलर असतील, म्हणजे कधी 1.5 महिन्यांनी पिरियड येतात तर कधी 3 महिन्यांनी येत आहेत तर कधी 4 महिन्यांनी येत आहेत, असं जर असेल तर इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल की ओव्ह्युलेशन कधी होणार हे सांगणं. तर अशा केसेसमध्ये आपण सिरियल सोनोग्राफी करूनच ओव्ह्युलेशन नेमकं कधी होणार आहे हे बघू शकतो. आता जर आपले कितीतरी पेशंट्स आम्हाला विचारतात की आमचे गेल्या महिन्यात 28 दिवसांनी पिरियड आला आणि ह्या महिन्यात 32 दिवसांनी आला, तर मी इथे सांगू इच्छिते की अराउंड 10 डेज इट्स ओके. म्हणजे 10 दिवस पुढे मागे जरी पिरियड्स होत असतील तरी पण इट्स ओके. म्हणजे अगदी तारखेच्या तारखेला होणं हे काही म्हटलेलं नाही आहे. आमच्या पुस्तकात इनफॅक्ट 15 डेजपर्यंत पुढे मागे जरी पिरियड्स होत असतील तरी इट इज कन्सिडर्ड टू बी नॉर्मल असं सांगितलं आहे. त्यामुळे असे जर आपली रिझनेबली बाबा 28 दिवसांपासून ते साधारण 35 दिवसांपर्यंत पिरियड येतात असं जरी असेल तरी आपण रफली डे 12 टू डे 18 हा ओव्ह्युलेशन पिरियड आपण मनात पकडू शकतो. पण जसं मी आधी म्हणाले की अगदी रेग्युलर आपले सायकल असते तर मात्र इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. अशावेळी एकतर आपण ओव्ह्युलेशन किटचा वापर करू शकतो किंवा सिरियल ट्रान्सव्हेजायनल सोनोग्राफी करूनच आपल्याला बघायला पाहिजे. अजून एक क्वेश्चन आलेला आहे की मासे कोणते खावेत आणि कोणते खाऊ नयेत. तर आता नॉनव्हेजिटेरियन लोकांसाठी फिश हे खूप चांगलं सोर्स ऑफ न्यूट्रिशन आहे. त्यामुळे आपण सर्व प्रकारचे मासे खाऊ शकता. ट्यूना नावाचा मासा जो आहे तो तसाही भारतामध्ये फार मिळत नाही, तर ट्यूना शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नये असं म्हणतात कारण त्याच्यात आर्सेनिक थोडं जास्त असतं. पण ट्यूना एनिवे आपण खात नाही. त्यामुळे जे रेग्युलर मासे आपण खाताय ते अगदी व्यवस्थित आपण त्याचं सेवन करू शकता. पावसाळ्यामध्ये फक्त विशेषतः नॉनव्हेजिटेरियन लोकांनी व्यवस्थित हायजिनिकली बनवूनच ते खायला पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये नॉनव्हेजिटेरियन फूडमधून व्हायचे इन्फेक्शन्स, डायरिया वगैरे हे थोडे जास्त प्रमाण आहे. अगदी बरोबर. आता अजून एक क्वेश्चन आलेला आहे की मॅडम जास्त झोपल्यामुळे मुले मंद होतात असं म्हणतात, हे खरे आहे का? आता बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट्स येतात आणि ते सांगतात की आम्ही झोपलेलो असतो आणि आम्हाला घरात मोठी लोक येऊन म्हणतात सारखं काय झोपतेस, मूल मंद होईल. तर हे अगदी चुकीचं आहे. आई कितीही झोपली किंवा आई काही जरी करत असेल तरी त्यांनी मुलं मतिमंद होईल किंवा मंद होईल असं होत नाही. मतिमंदपणा हा जेनेटिकली ठरवलेला असतो आणि मी जसं आधी म्हणाले त्या पद्धतीनं न्यूकल ट्रान्सल्युसन्सी टेस्ट आणि डबल मार्कर टेस्टच्या सहाय्यतेनं आपल्याला त्याचं प्रेडिक्शन करता येतं. आईनं हे केलं म्हणून मूल मतिमंद झालं किंवा आईनं ते केलं नाही म्हणून मूल मंद झालं असं कधीही होत नाही. फक्त प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो ॲक्टिव्ह राहावं म्हणतात, शक्यतो जास्त प्रोडक्टिव्ह राहावं म्हणतात, मन सतत कशात तरी बिझी ठेवावं म्हणतात आणि त्यामुळे सारखं झोपू नये असा सल्ला दिला जातो. पण जर आपल्याला सारखीच झोप येत असेल, विकनेस वाटत असेल तर जसं आपल्याला योग्य वाटतंय तसं आपण आपल्या केसमध्ये करायला पाहिजे. नाही. ओके. ह्याच्यावरून मॅडम मला थोडक्यात एक फनी प्रसंग आठवला की बऱ्याचदा पेशंट काय म्हणतात बघा, बऱ्याचदा पेशंट काय म्हणतात की आम्ही प्रेग्नन्सीमध्ये अमुक अमुक नटाचा फोटो बघितला तर बेबी असं होईल का, अमुक अमुक नटीचा बघितला तर मग मुलगीच होईल का, मुलगाच होईल का. म्हणजे मला हे सांगायचं आहे की थोडक्यात म्हणजे गर्भसंस्कार याबद्दल पेशंट्सच्या खूप क्वेरीज असतात की काय केल्यावर म्हणजे बेबीचं इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट किंवा लुक जे आहे ते मॅटर होते का, अफेक्ट होते का, हे खूप. आणि इथे अजून एक खूप फेमस आपल्याकडचं मिसअंडरस्टँडिंग म्हणजे केशर कधीपासून खायचं. जेव्हा पेशंट्स येतात ओपीडीमध्ये युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असल्यावर ते विचारतात की आता केशर कसं खाऊ आम्ही, चालेल का. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या
आपल्याला जसं योग्य वाटतं तसं करावं. प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने शक्यतो आईनी खुश राहावं. आईनं उगाच टेन्शन घेऊ नये, आईनं उगाच सतत विचार करत बसू नये किंवा निगेटिव्ह थिंकिंग करू नये. ह्यासाठी आपल्या समाजामध्ये ह्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत की बाबा डोहा जेवण म्हणा, तिला जे आवडते ते करून घाला, तिला जे आवडते ते वाचायला द्या, तिच्या आवडीचे पदार्थ तिला करून द्या. अशा गोष्टी ह्या शक्यतो त्या आईचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून केलेल्या आहेत. ह्याचं लिंकिंग अजिबात नाही, कारण गर्भ जेव्हा बनलेला असतो त्या मोमेंट ऑफ कन्सेप्शनमध्ये ते ठरलेलं असतं की त्या गर्भाचा रंग कसा असणार, ते बाळ उंचीला किती असणार, तो घारा असणार का, त्याचे डोळ्याचा रंग कसा असणार, तो मुलगा असणार का मुलगी असणार, ते सगळं त्या मोमेंटला ठरलेलं असतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हे खा म्हणजे मुलाचा रंग उजळ होईल, हे खाऊ नको वगैरे सांगणं हे ठीक आहे. ह्यामुळे मनाचं आपल्या थोडंसं समाधान होत असेल तर ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाहीत, कारण हे ॲब्सोल्युटली सेफ आहेत. मात्र त्या करून गॅरंटी डेफिनेटली कशाची आपण देऊ शकत नाही, कारण ह्याला शास्त्रीय बेस कोणताच नाही. एक्झॅक्टली. अजून एक ह्याच्यामध्ये होतं बघा की डेट म्हणजे आपली जी पिरियड्सची डेट आहे तिथून आपण युजली गायनेकॉलॉजिस्ट डेट ऑफ डिलिव्हरी कॅल्क्युलेट करतो. तर या संदर्भात पेशंट्सच्या बऱ्याचदा शंका असतात की माझे पिरियड्स होतच नव्हते, गोळ्या खाल्ल्याशिवायच होत नाही आहेत किंवा लेट येत होते, 1.5 महिना 2 महिना वगैरे असं. तर मग त्या लोकांची डेट ऑफ डिलिव्हरी कन्सिडर करताना कोणता पॅटर्न आपण कन्सिडर करतो? ह्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर आपल्याला पिरियडची लास्ट डेट ॲब्सोल्युटली व्यवस्थित माहिती असेल, म्हणजे अगदी 100% मला खात्री आहे की पिरियड्स हे ह्या तारखेला झाले होते असं जर पेशंटनी सांगितलं तर इट बिकम्स व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट द डेट ऑफ डिलिव्हरी. ते साधं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, त्याच्याने ती डेट दिली जाते. बऱ्याचदा असं होतं की पेशंटच्या लक्षातच राहत नाही. पेशंट म्हणतात 15 तारीख होती का 25 तारीख होती, 1 तारीख होती, आम्हाला आठवत नाही. बऱ्याचदा पिरियड इरेग्युलर असतात, पिरियड झालेले असतात कधीतरी 4-5 महिन्यांपूर्वी, आणि प्रेग्नन्सीचं सोनोग्राफी केल्यावर तर कुठे फक्त 5 आणि 6 आठवड्याचा गर्भ असतो. अशी जर तफावत असेल तर मात्र सोनोग्राफीच आपल्याला सांगू शकेल की गर्भाचा आकार किती आहे, गर्भाचा सध्याचा साईज किती आहे आणि त्या हिशोबाने डिलिव्हरीची डेट किती आहे. त्यामुळे जर पिरियड रेग्युलर असतील तर पिरियडची लास्ट डेट अनुसार डिलिव्हरी डेट कॅल्क्युलेट केली जाते, आणि पिरियड जर इरेग्युलर असतील तर सोनोग्राफीनुसार अगदी इझिली, ते पण एक प्रकारचं सॉफ्टवेअर कॅल्क्युलेशनच असतं, त्या पद्धतीनं हे आपल्याला डिलिव्हरीची डेट सांगितली जाते. आता एक क्वेश्चन आलेला आहे, ॲसिड रिफ्लक्स किंवा जळजळ असेल तर त्यासाठी काही उपाय आहे का? आता शक्यतो पहिल्या 3 महिन्यात ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत नाही. हळूहळू जसं पोट पुढे येतं तसं त्याचं प्रेशर हे आपल्या स्टमकवर येऊ लागतं, जठारावर येऊ लागतं, त्यामुळे ते सगळं वर. कुडाळकर सर गेलं, ते हँग झालं. एका वेळी खूप आहार घेणं आपल्याला अवॉइड करायला पाहिजे, म्हणजे पोटभर जेव असं जो सल्ला आपल्याकडे देतात ते तसं चूक आहे. थोडंसं आपल्याला कमी एका वेळी खायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्याबरोबर आपल्याला झोपायचं नाही आहे. झोपताना शक्यतो एका कुशीवर, राईट किंवा लेफ्ट कुशीवर, किंवा मग थोडंसं टेकून अशा पद्धतीनं आपल्याला झोपायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त आपल्याला हा त्रास होत असेल तर त्यावर अँटासिड जे गरोदरपणात ॲब्सोल्युटली सेफ आहे ते देखील दिले जातात, त्याचं देखील आपण सांगितलं आहे त्या पद्धतीनं सेवन करू शकता. ओके. आपण अजून एका गोष्टीबद्दल मॅडम बोलूया बघा की प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग हा एक खूप कॉमन क्वेश्चन असतो की मला माहेरी जायचं आहे, अमुक अमुक गावी जायचं आहे, तर प्रवास कधी केला तर चालेल, करावा की नाही करावा, हे असे खूप द्विधामान असं पेशंटच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर याच्याबद्दल सुद्धा आपण त्यांना माहिती देऊया. 2 गोष्टी. आता सगळ्यात पहिला प्रश्न महिलांचा असतो की आमचा जॉबच आमच्या घरापासून 20 किलोमीटर्स लांब आहे, आम्ही कितीतरी महिने गेले ट्रॅव्हल करत आलो आहे, आता आम्ही काय करू? आपली प्रेग्नन्सी जर ठीक असेल, ओके असेल, लो रिस्क असेल, म्हणजे सिंगल बेबी असेल, ब्लिडिंग वगैरे होत नसेल, पूर्वीची अबॉर्शन्स नसतील, तर आपण ज्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग करत होता ते आपल्याला चालू ठेवायला पाहिजे, कारण अशा वेळी काही पर्याय नाही आहे, आपण जॉब बंद नाही करू शकत. त्यामुळे जशा पद्धतीनं आपण आधी ट्रॅव्हल करत होता, 2 व्हीलर असो, बस असो, रेल्वे असो, त्या पद्धतीनं आपण अपडाऊन करू शकता. आता ॲज फार एज लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग इज कन्सिडर्ड, म्हणजे अगदी एकदम 12 तास रेल्वेतनं आम्हाला जायचं आहे किंवा आमचा विमान प्रवास आहे, तर शक्यतो पहिले 3 महिने कुठलंच ट्रॅव्हलिंग करू नका असं सांगितलं जातं. कारण 3 महिने जो आहे, जसं मी आधी म्हणाले, गर्भ बनत असतो किंवा थोडा वीक असतो, किंवा इवन आईच्या बॉडीमध्ये इतके चेंजेस होत असतात की आईला कुठली तक्रार कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो लांब ट्रॅव्हलिंगचा धोका हा घेऊ नये.
त्यातून जर आपली प्रेग्नन्सी ही हाय रिस्क असेल, म्हणजे उच्च जोखमीची असेल, ट्विन्स असतील, आपल्याला प्रेग्नन्सीत ब्लिडिंग होत असेल, पूर्वीची आपली प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल किंवा पूर्वीचे आपले अबॉर्शन झालेले असतील, तर मात्र आपण ह्या ट्रॅव्हलिंगचा विचार अजिबातच करू नये. 3 महिने आपण ट्रॅव्हलिंग पूर्णपणे अवॉइड करावं. आणि अशा पेशंट्सना तर आम्ही डेली ट्रॅव्हलिंग जे आहे की जॉबला टू अँड फ्रो ट्रॅव्हलिंग करावं लागतंय, ते देखील कमीत कमी करा असं सांगतो. एक्झॅक्टली. अजून एक यावरून मला विषय आठवला. मोस्ट कॉमन क्वेश्चन कपल्सचा हा असतो बघा, की हजबंड वाईफ रिलेशनशिप हा एक खूप मोठा क्वेश्चन असतो. तर आयडियली मला असं वाटतं की फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिली तिमाही आणि शेवटची तिमाही आपण अवॉइड केले ना. आणि अजून काही स्पेसिफिक असेल तर मॅडम तुम्ही गाईड करा. जसं मी म्हणाले की उच्च जोखीम ज्या प्रेग्नन्सी आहे, ट्विन्स असतील, ब्लिडिंग असेल, असे जर केसेस असतील तर त्यांनी शक्यतो रिलेशन प्रेग्नन्सीत ठेवू नये, की नाही तर फर्स्ट 3 मंथ्स अवॉइड करून नंतर आपण यू कॅन गो अहेड. आता एक क्वेश्चन आलेला आहे की हॉस्पिटलमध्ये आपल्याकडेच ट्रीटमेंट घेतली होती, 5 महिने झाले होते, मात्र अबॉर्ट झाले आणि आता एज 39 आहे, तर मला नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते का? आता नॉर्मल प्रेग्नन्सी होणार का नाही होणार हे सांगणं खूप कठीण आहे. कितीतरी वेळा आम्ही पेशंट्स बघितलेत, त्यांचं एज 43, 44 आहे, AMH व्हॅल्यू त्यांची खूप कमी असते आणि त्यांना इमिजिएटली नॅचरल प्रेग्नन्सी राहून जाते. त्यामुळे फक्त एज 39 आहे किंवा AMH लेवल कमी आहे आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अवघड जाईल असं सांगणं हे अवघड आहे. त्यामुळे आपण हॉस्पिटलला येतायच ट्रीटमेंट घ्यायला, तर भेटायला या. आपण त्या संदर्भात काही रिपोर्ट्स असेल की बाबा पहिलं अबॉर्शन का झालं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते जाणून घेऊन त्या हिशोबाने ट्रीटमेंट करून मग आपण प्रेग्नन्सीचं पुढच्या प्लॅनिंग करू शकतो. पण निश्चितच दिवस राहायला काही अवघड नाही असं तरी मला वाटतंय. निश्चितच दिवस राहतील. एक क्वेश्चन आलेला आहे की मॅडम आपला व्हॉट्सॲप नंबर मिळेल का? तर मी इथे सांगू इच्छिते, गुगलवर जाऊन पत्की हॉस्पिटल जर सर्च केलं तर कॉन्टॅक्ट अस नावाचा जो सेक्शन आहे तिथं क्लिक केल्यावर इमिजिएटली व्हॉट्सॲप नंबरच तुम्हाला दिसतोय. किंवा दुसरी गोष्ट, फेसबुक पेज जे आहे तिथे देखील कॉन्टॅक्ट असच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं तरी देखील आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज येईल. त्या पद्धतीनं तुम्ही पर्सनल कम्युनिकेशन करू शकता. आणि एक गोष्ट इथे मी सांगू इच्छिते, ती म्हणजे सध्या कोरोनामुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे गरोदरपणातले जे गर्भसंस्काराचे वर्ग आहेत ते सध्या सगळेच बंद आहेत आणि पुढच्या 4-5 महिन्यात ते सुरू होतील असं वाटत देखील नाही आहे. तर जे पेशंट्स प्रेग्नंट आहेत त्यांना इथे मी सांगू इच्छिते की पत्की हॉस्पिटलचा यूट्यूब चॅनल सुरू झालेला आहे. त्याच्यावर आम्ही गरोदरपणातले ब्रीदिंग एक्सरसाइजेस, इतर एक्सरसाइजेस, बॅकएकसाठी एक्सरसाइजेस किंवा इन्फॉर्मेशनल व्हिडिओज हे सगळे अपलोड केलेले आहेत. तर त्याचा आपण लाभ घ्यावा. एक्झॅक्टली मॅडम. आपण यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळेच व्हिडिओज अगदी उपयुक्त पेशंटला, म्हणजे पहिली तिमाही, दुसरी तिमाही सगळंच अगदी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पेशंटनी ते बघावं असं माझी देखील विनंती आहे. आणि आता मॅडम मला फक्त एक पेशंटला आपल्या पुढच्या सेशनबद्दल आपण माहिती देऊया. साधारण 15 दिवसांनंतर म्हणजे अराउंड 11-12 सप्टेंबर आपला पुढचा सेशन होणार आहे आणि पुढचा सेशनचा विषय असणार आहे नेक्स्ट 3 मंथ्स, म्हणजे 4th, 5th आणि 6th मंथ ऑफ प्रेग्नन्सी. तर त्याचं नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला लवकरच देऊया. चालेल. आज अगदी छान पद्धतीनं मॅडमनी पण माहिती दिलेली आहे, पेशंटनी देखील प्रश्न विचारले, आम्हाला आनंद वाटला. तर आज पहिल्या तिमाहीवरील आपण आपल्या शंका कुशंका दूर झाल्या असतील अशी अपेक्षा आहे. नमस्कार. पत्की हॉस्पिटलतर्फे आम्ही आपले आभारी आहे. झालं.